नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. सगळेजण चहाची वाट पाहत बसलेले असतात. खरं तर लक्ष असतं पूजा आणि समरकडे. ते दोघंही दिसत नाही घरात. तर आज चहा कोण देणार आपल्याला असा विषय चाललेला असतो. तर तिथे जयकांत येतो आणि म्हणू लागतो, आज काय आपल्याला चहा भेटत नाही वाटतं. ज्या व्यक्तीची आपण वाट पाहतो एवढी चहा घेऊन येईल ती व्यक्ती घरात तरी आहे की नाही. आपण फक्त वाटच पाहायचं आणि उपाशी राहायचं की काय, असं जयकांत बोलू लागतो. तर इथे आपण पाहतोय की लगेचच तिथे कृष्णा येते, म्हणते की कुणालाही उपाशी राहावं लागणार नाही, आणलाय मी चहा. तर आता ती सगळ्यांसाठी चहा आणते, सगळ्यांना तो चहा देतेही. आता इथे मात्र आढळराव तिच्यावर चिडतात, तुला हे काम दिलेलं नाही, तू का करत आहेस. ज्या व्यक्तीला हे काम दिलं आहे त्याने करायचे आणि तू जास्त पुढे पुढे करायचं नाही. तू घराची मालकीण आहे तर मालकीणबाईचा रुबाब तुझ्यात यायला हवा. मालकीणबाईच्या रुबाबात तिला कामच सांगायची. अजिबात मागे पुढे पाहायचं नाही की ती माझी बहीण आहे, अशी आहे तशी आहे, किंवा ती मोठी जाव आहे, तिला त्या गोष्टीची कदर नाही. तू मात्र सगळ्या गोष्टींचं प्रेमाने मायाने करते, त्या गोष्टीचंही तिला कदर नाही. तेव्हा तू सौम्य राहायचं नाही, तू जरा कडक व्हायचं, टणक व्हायचं. कोणी काही म्हणालं तरी चालेल, तू मालकीनबाईसारखे रुबाबात तिला ऑर्डर सोडायची आणि त्याची जर कामं तू मला करताना दिसलीस तर पहा. असं इथे आढळराव एकदम मायेने प्रेमाने कृष्णाला समजवत आहे. मायेने खरं तर असं सांगायचं आहे त्यांना की तू बहीण या नात्याने विरघळशील, पिघळशील, किंवा तुझ्या मनात तिच्याबद्दल दया येईल, पण ती व्यक्ती दया दाखवण्याजोगी नाही आहे. त्या दोघांना चांगली अद्दल आपल्याला घडवायला हवी. नाहीतर कसं ते दोघंजणं स्वतःला काही समजू लागतील. आता हे दारातनं एंट्री करून आलेले असतात. तर आता इथे सगळेजण त्यांच्याकडे पाहतात. आता मात्र आढळराव म्हणतात की हे कुठून आले. तर आता बाळजाबाई त्यांना जाब विचारू लागते, तुम्ही वाटतं घरातच नव्हतात. सारड्याची धाव कुंपणापर्यंत जाऊन जाणार कुठे सासूरवाडी सोडून, असं समरला टॉन्ट मारू लागते आपली बाळजाबाई आणि म्हणू लागते की मला या घरामध्ये नोकरांनी उशिरा आलेला चालणार नाही. नोकरांनी वेळेत यायचं, सगळे कामं वेळेत उरकायची, असं म्हणत इथे बाळजाबाई तिला म्हणजे पूजाला आणि समरला रागवू लागते. आणि उद्यापासून वेळेत आले तर बरे, नाही तर मी तुम्हाला शिक्षा पुन्हा एकदा वाढवून देईल, असं इथे बोलू लागते. आता लागायचं कामाला, भरभर कामं आवरायची, जे जे दिसेल ते सगळं करायचं. मला नोकरांनी अजिबात आळस केलेला चालणार नाही, असं इथे बाळजाबाई रुबाबात आपल्या सुनेला म्हणजे खरं तर नोकराणीलाच सांगते. आणि ती नोकराणी आत्ता तरी मान घालून खाली उभी आहे. तिची मान जेव्हा वर येईल तेव्हा डोळे तिचे तीक्ष्ण नजरेने ती कुणाकडे पाहिल सांगता येत नाही. आणि आता इथे बाळजाबाईने काम करायला सांगितल्यानंतर दोघंही किचनच्या दिशेने निघालेले असतात. मात्र आता पुन्हा एकदा कृष्णाचे कान पिळण्याची वेळ आलेली. कृष्णाला बाळजाबाई सांगू लागते, जर तू तिला मदत केली, जर तू तिच्या मायेने जर विरघळलीस तर बघ तुझी काही खेर नाही. तू आता मालकीनबाईसारखे तिला रुबाबात कामं सांगायची. तू जर किचनमध्ये पाय ठेवला आणि मला काही करताना जर दिसली तर तुझी खरंच काही खेर नाही हां कृष्णा. तर आता इथे कृष्णाला मायेने प्रेमाने आपली बाळजाबाई समजून सांगून झाले, पण ती ऐकेल की नाही म्हणून तिला आता एकदम कडक शब्दात सांगितलं जाते. खरं तर इथे मन थोडंसं आसुसले बहिणीच्या प्रेमासाठी. आपली बहीण एवढी कधी काम नाही केलेलं तिला एवढं काम करावं लागेल ह्या गोष्टीची चिंता वाटू लागली आहे कृष्णाला. कृष्णाचं मन मायेने प्रेमाने भरलेले, समोरच्याला ती प्रेम कळत नाही आहे हे तिला समजायला हवं ना. थोडंसं आता तिला कठोर वागावंच लागेल ना. तर आपण इकडे पाहतोय की सगळ्यांची जेवणाची तयारी आपली पूजाबाई करू लागते. पीठ घेतले ताटभर आणि म्हणू लागते, बापरे एवढ्या पोळ्या लाटायच्या, यांनी काय समजलं आहे मला. पण आता थोडे दिवस तरी आपल्याला मन मारून जगावंच लागेल, करावंच लागेल. आपल्याला मन जिंकायचं असेल तर आता हे जसं म्हणतील तसं करणं भाग आहे, नाहीतर मग आपली इथे काही खेर नाही. पण जेल जाण्यापेक्षा हे असलं कामं केलेले बरे ना. तर आपण पाहू शकतो की पूजा इथे पीठ मळायला घेते आणि पाणी टाकत असते. तर आपली कृष्णा मुद्दामच पाणी पिण्याच्या नात्याने तिथे जाते आणि पाण्याचा ग्लास घेऊन कान्या डोळ्यांनी का होईना ती पूजाकडे पाहू लागते. खरं तर तिला पूजाकडे पाहिल्यानंतर तिला खूप दिवसापूर्वीची एक गोष्ट आठवली की भरपूर म्हणजे चांगले 10 वर्षापूर्वी हिने ना चपात्यांची फोडणीचा चपाती केली होती. तर ती खाल्ली होती. ती चव किती सुंदर होती, अजूनही जिभेवर रेंगाळलेली. का कुणास ठाऊक, पण ना आपल्या बहिणीबद्दल कृष्णाला प्रेम जाणवते. आपली बहीण आज कोणता पदार्थ बनवेल, ती तर सुगरणच आहे, तिला खूप छान स्वयंपाक येतो, ह्या गोष्टीची जाणीव कृष्णाला आहेच. तर ती तिला मायाने सांगू लागते की मला तुझ्या हातचं जेवण जेवायला खरंच खूप आवडेल, तुझ्यासोबत मला खूप छान गप्पा मारायच्या आहेत, तुझी मैत्रीण व्हायला आवडेल. पण इथे मोठी मोठी बटारडोळी करून आपली ही कृष्णा आहे ना तिच्याकडे पाहत असते, मात्र एक शब्दही बोलत नाही.
इतकी सुंदर आपली मनातली भावना आपल्या कृष्णाने तिच्यासमोर व्यक्त केलेली असते की मला तुझ्यासोबत राहायला आवडेल, खायला आवडेल, तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडेल. मात्र ही जी सुधारणारी व्यक्ती वाटते आपल्याला ती काही सुधारण्यासारखी नाही हां. तर समरचं पण तसलंच हां. समर दरवाजा वाजवतो आणि आत येऊ का भावा असं म्हणत एंट्री करतो आणि म्हणू लागतो की खरं तर इथे मला झाडू मारायचं आहे, तर मला आत यायची परवानगी दे. तर इथे दुष्यंत म्हणतो असं का बोलतोस, ये ना. खरं तर दुष्यंतला वाईट वाटतं की आपल्या भावावरती ही असली वेळ आली आहे. तर तो त्याच्याशी बोलण्यासाठी पुढे जातो आणि म्हणतो की मला माहिती ही शिक्षा कठोर आहे, मलाही आवडत नाही आहे, पण काय करणार. पण खरं सांगू का, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं, मायेने एकमेकांचं सगळं काही करायला हवं. आणि राहिला विषय रागाचा किंवा कशाचा, तर प्रायश्चित्त तू घेऊच राहिला आहे. तू चुकीचं काम केले, त्या गोष्टीचं प्रायश्चित्त घेऊन तू तुझं मोठं मन दाखवलं आहे. मला असं वाटतं की तू पण ना बाळजाबाई कसे सुधारले तसे सुधारशील. बाळजाबाईने ज्या वेळेला म्हणजे बाळजाबाईचं ज्या वेळेला माझ्यासमोर खरा चेहरा आला होता त्यावेळेला मला फार वाईट वाटलं होतं आणि अगदी मन माझं तुटून गेलं होतं. मला असं वाटत होतं की मी आयुष्यात कधी ह्या बाईचं तोंडसुद्धा पाहणार नाही. पण बघ ना, त्यांच्या चांगल्या वागणुकीने आज त्या पुन्हा आपल्या घरात आहे आणि हळूहळू माझंही मन बदलते. तसं तुझ्या बाबतीत पण सगळेजण विसरून जातील, तुझ्या चांगुलपणापुढे सगळेजण विसरून जातील तू काय केले. तर असंच चांगलं वाग आणि माझ्या भावासारखा पुन्हा एकदा मला भेट, असं म्हणत तिथे शुभेच्छा देतो आपला दुष्यंत. मात्र हा जो कपटी आहे तो काही शुभेच्छा घेणाऱ्यातला नाही आहे. आपण इकडे पाहतोय पूजा स्वयंपाक करते, तिला फार चिडचिड होत असते, एवढ्या लोकांचा एवढा स्वयंपाक करायचा, ते पण एकटीने वगैरे वगैरे. तर तिचा राग चिडचिड चालू असताना समोर येतो आणि त्याची पण आपण झोपड चालू होते. त्याचं म्हणणं असतं की आपण किती वेळ अशी नाटकं करायची, ह्या घरामध्ये नोकर बनून राहायचं, मला नाही राहायचं असं नोकर बिकर बनून कोणाच्या तुकड्यानं पाळायचं. तर आता इथे पूजा त्याला सांगते, ही शांत राहा ना, कशाला आरडाओरडा करतोय, आता आपली वेळ काय, परिस्थिती काय, आणि थोडंसं शांत राहिल्याने काय होणार आहे. तर इथे तो म्हणतो असतो की शांत मायफूट, मला नाही राहायचं शांत, मला नाही करायची असली घरातली कामं नोकरासारखी. मला ना राग येतो आहे त्या दुष्यंतचा, आलाय मोठा ना काय औरस मी आहे ना औरस तो आहे, अरे काय माहिती काय आहे ती नाजायज जायज असं काहीतरी. तर आता त्याचं म्हणणं आहे की ही प्रॉपर्टी माझी, सगळं माझं, माझ्या प्रॉपर्टी आळा घालून नागासारखा बसलाय तो दुष्यंत. मला तर असं वाटतं सगळ्यांना या जेवणामध्ये ना काहीतरी औषध घालावं आणि सगळ्याचं सगळं घराला मारून टाकावं आणि या घराचा एकमेव वारच मी असावा आणि याच्यात सगळ्या प्रॉपर्टी मी एकटा बसावा. तर आता ही जी इच्छा आहे या भंगार लोकांची आता त्यांनी बोलून दाखवलेली. मात्र पूजा म्हणते की आता आपल्याला डोकं शांत ठेवायला हवं, चिडचिड करून काहीही प्राप्त होणार नाही आहे. तर आपल्याला आता इथे शांत डोक्याने प्लॅन बनवून आपल्याला काम करायचं आहे. तर प्लॅन नक्की काय चालली तुझ्या डोक्यात, शिस्त आहे काय, असा प्रश्न आता समर पूजाला विचारू लागतोय आणि म्हणतोय की तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालले, मलाही सांग काय चालले, मी नाही जास्त दिवस असं टॉलरेट करू शकत, कामं घरातली अशी करू शकत. पूजा मात्र म्हणते की आपल्याला शांत राहायला हवं. आपलं सगळ्यात पहिले टार्गेट आता ही सुलोचना म्हणजेच बाळजाबाई असणारी, आपल्याला बाळजाबाईवरती वार करायचं आहे, तिला आपल्या जाळ्यात ओढायचं आहे आणि ती जर आपल्या जाळ्यात आली ना, तिला सगळ्यात पहिले आपण संपवायचे. या घरामध्ये आढळरावांनंतर तीच सगळ्यात महत्त्वाची, तिचं जे म्हणणं असतं ती सगळ्यांसमोर पूर्ण करून घेते. तर आपल्याला आता तिच्यावर सगळ्यात पहिले घाव घालायचा आहे, तिची जी दुखती नस आहे ती दाबायची. तर नक्की काय करायचं आहे, तर आता इथे प्लॅन शिजत आहे पूजाचा. आता पूजा फक्त तोंड हालते, आपल्याला काय माहीत नाही आहे दोघंजणं काय बोलते. पुढे जाऊन आपल्याला ह्या दोघांचं प्लॅन कळणारच आहे. तिने काहीतरी प्लॅन बनवला आहे, तो समरला ती सांगते आणि समरलाही ते करायला सांगते. समरला ते पटलेलं पण आहे की योग्य प्लॅन आहे तुझा, चल तुझ्या प्लॅनमध्ये मी तुला साथ देईन. आपण दोघं मिळून आता सगळ्यात पहिले टार्गेट बाळजाबाईला बनवायचं, ह्या सगळ्या चांगुलपणाच्या नाटकामध्ये तिला वाईट करायचे. आता नेहमीप्रमाणे चहा प्यायची असते जयवंतला आणि नोकरांनी आपल्या घरची नवीन पूजाबाई ती येते चहा घेऊन. तिला आल्यानंतर इथे हसत हसत ना अशी वेगळीच नाही का म्हणतो हा कुचकटपणा हसतोय बरं का असं. तर हा जयवंत आहे ना कुचकटपणे हसत हसत पूजाकडे पाहू लागतो, बघ नाही का काय वेळ आली बा तुमच्यावरती, काय चहा पाणी वाटतंय, नोकरांसारखं वागतंय असं. तर ही जी त्याची कुचकट भावना आहे ना आपल्या पूजापर्यंत पोचली, कारण पूजा पण त्यातलीच, तिने पण ह्या जयवंतबरोबर राहून काय काय पराक्रम केलेले आहे तर आहेतच. तर ती त्याला म्हणते तुला जे बोलायचं ना ते माझ्यापर्यंत पोचले, मला कळते तुला काय म्हणायचे, पण ना लायकीत राहायचं हां. तुला माहीत नाही तर मी तुला सांगते, मी ह्या घरातली मोठी सून आहे आणि मी हे सगळं पुन्हा एकदा मिळवणार आहे. तर तुला असं वाटतं की तू खूप मोठं जिंकलं आहे आणि ह्या घरची राजाराणी ती दुष्यंत आणि कृष्ण आहे, तर तो तुझा भ्रम आहे, तो लवकरच तुटेल. या घराचे सगळे अधिकार सगळं काही मी पुन्हा माझ्याकडे मिळवेल आणि ह्या घराची मोठी सून म्हणून मी सगळं काही प्राप्त करेल. तू पा मात्र तुझं काहीतरी, ह्या घरात तुम्ही काय चुलते आमच्यासाठी, आमचे काही शक्य नाही तुम्ही. इथे सावत्राला मी धरीन ना, तुला काय धरील चुलत भावा. तर आता आपण इथे पाहू शकतो आपली नांगी उचलली आहे कृष्ण आपल्या पूजाने, तिचं खरं रूप ती जयवंतला दाखवू लागलेली आहे.
जयवंत आता हे सगळं पाहत असतो आणि म्हणू लागतो की तू काही सुधारणाऱ्यातली नाही आहे, मला ते दिसते. तर आता इथे आपण पाहतोय की दलपत म्हणू लागतो की नेमकं काय म्हणायचं तुला. तर आता आपण इथे पाहतोय दलपत इथे पूजाला म्हणू लागलेलं असतं की मला वाटलं होतं तू सुधरशील, पण तू काही सुधरलेली नाही. तू तुझी काही जी कालची माफीनामा आणि ते चाललेलं ते तुझे सगळे नाटकं हे माझ्या लक्षात आले. तुझ्या डोक्यात नक्की काय चाललं आहे. तरी पूजा म्हणते मी काय तुम्हाला सांगू माझ्या डोक्यात काय चाललं आहे. माझ्या डोक्यात जे चाललं आहे ते मी माझं बघेल, निस्तरेल आणि मी लवकरच ह्या सगळ्या घराचं सगळं काही माझ्या ताब्यात चाव्या वगैरे मिळवूनच दाखवते की नाही पाच. मात्र इथे आपल्याला बोलताना दिसेल की हा जो जयवंत आहे हा म्हणू लागतो की तुला जर कसलीही गरज लागली तर माझी मदत तू मागू शकते. कारण बाळजाबाईला आम्ही फक्त दाखवतोय की आम्ही तुझ्या बाजूने आहे, पण आम्ही तिच्या बाजूने वगैरे काही नाही. आम्हालाही पण हा डाव जिंकायचा आहे. तू एका बाजून डाव मांडला, एका बाजून मी मांडला, एका बाजून कृष्ण आणि बाळजाचं डाव आहे. जर आपण दोन दुश्मन एकत्र आलो तर हा डाव आपण जिंकू शकतो. दुश्मन का दुश्मन दोस्त अशी दोस्ती आपली होऊ शकते. या गोष्टीवर विचार कर आणि माझी जर मदत लागत असेल तर नक्कीच मिळव. तुलाही फायदा मलाही फायदा, हो की नाही. जयवंतने दिलेली ऑफरवरती आता विचार करू लागलेली आहे पूजा मदत घ्यावी की नाही. तर नेहमीप्रमाणे आपले घरातली कामं आपली बाळजाबाई करत असताना तिला ड्रायक्लिनिंगला काही साड्या द्यायच्या असतात. भरपूर साड्या तिने काढून ठेवलेली असतात. त्यातली ना एक साडी पाहिल्यावर ती जरा इमोशनल होते. आता इथे आपण पाहू शकतो की साड्यांमध्ये एक साडीला म्हणजे शालू असतो लग्नाचा, तो शालू घालून ती या घरामध्ये आली होती. तिने ह्या घरात प्रवेश केला होता. त्या शालूला पाहून ती तिची ओळख आठवू लागते. काय ओळख होती माझी, काय रुबाब होता माझा आणि आज काय परिस्थिती होऊन बसली आहे. आज आपण कुठे आणि त्या आठवणी कुठे. त्या आठवणी कवटाळून आपल्या ओराशी बाळजाबाई रडू लागते, खुदखुदू लागते. मनातच तिचे कितीतरी विचार चालू असतात. आपण काय होतो आणि काय होऊन बसलो. आपण गमवलेलं सौभाग्य तिला जाणवू लागलेले आणि ते पाहिल्यानंतर ती रडत असतानाच तिथे आढळराव येतात. पुढे आपल्याला एक प्रोमो पाहायला मिळतोय ज्याच्यामध्ये गावातल्या काही संस्थेच्या व्यक्ती ज्या स्त्रियांचा सन्मान करणारे आहे. तर तिथे स्त्री सन्मानासाठी सरपंच बाईचं नाव आलेलं आहे आणि आपली पाचगावची सरपंच उत्तम कारभार चालवणारी आपली कृष्णा त्यांच्यासाठी एक आयडेंटिटी आयडल अशी वुमन आहे. तर त्या बाईला पुरस्कार द्यावा अशी गावातल्यांची इच्छा आहे. तर त्या पुरस्कार सोहळ्यासाठी त्या बायका आपल्या कृष्णाला आणि त्यांच्या घरच्या सगळ्यांना आमंत्रित करतात. कृष्णा म्हणते की एवढं सुंदर बायकांचा प्रोग्राम आहे, बाई स्त्री शक्तीने का आपण म्हणतो त्याच्यासाठी जर कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी मी का नाही म्हणेल, मला तर आवडेल नक्की यायला. स्त्रियांचा आदर, स्त्रियांसाठी मान, स्त्रियांचं सगळं काही किती छान वाटतं हे ऐकायला सुद्धा. मला खूप मस्त वाटेल जर मला तिथे तुम्ही आमंत्रित करते तर मी नक्की येणार. तर ही गोष्ट सगळेजण आपले बसून गप्पा गोष्टी करत असताना आनंद सगळ्यांना वाटत असतो. पुरस्कार आपल्या कृष्णाला मिळणार ह्या गोष्टीचा पण आनंद आहेतच. तर आता त्यातच ना मिठाचा खडा पडावा ना तशी एक गोष्ट घडलेली आहे. त्या बायका म्हणतात की तुमची जी बाळजाबाई आहे तिने समाजात आजपर्यंत केलेले कार्य आपण पाहिले, पण तिचा वाईटपणा दुष्टपणा हे प्रत्येकाने भोगलेला आहे. तर आमचं म्हणणं आहे की तिथे तुमची जी सासू आहे ती येता कामा नये. ती जर आली तर कार्यक्रम आम्ही करणारच नाही. आता हा जो पेच कृष्णासमोर आहे, कृष्णाला फार वाईट वाटते. आता याच्यावरती काय मार्ग काढणार आहे ते आपल्याला पुढे जाऊन पाहायला मिळेलच. पण झालेला हा आपल्या बाळजाबाईचा जो अपमान आहे तो कृष्णाला काही सहन झालेला नाही. पूजाला मात्र भन्नाट आनंद झालेला आहे. लगेच आनंदाने उड्या मारत फुदकत सावित्रीकडे जाते. सावित्रीला सांगू लागते की बाळजाबाईचा इतका भारी अपमान करून घेतला आहे ना, आमचाच प्लॅन होता तो. आम्ही एकदम छान प्रकारे ते सगळं करून घेतलं आणि बाळजाबाईचं तोंड पाहण्यासारखं होतं. आता ही जी काही प्लॅनिंग चाललेली आहे ना नेमकी तीच प्लॅनिंग आपल्या भक्तीने ऐकली. भक्तीला ना काल परवाच्या भागात आपण पाहिलं ना, तिला फार भारी वाटत होतं की आपली बहीण सुधारली, की छान वागते, तिने माफीनामा घेतला आहे वगैरे वगैरे आणि ती जर सुधारली तर आपण तिघी बहिणी किती प्रेमाने मायाने राहू. पण ते जे काही स्वप्न भक्तीचं होतं ते भंग झालेलं आहे आणि ते भंग झालेलं स्वप्न खरं तर खूपच वाईट वाटतं आहे आपल्या भक्तीला. भक्ती फोन करून आता ही कृष्णाला सांगते की काय ही भीती आपल्याला समरच्या आणि सावित्रीच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे. ते दोघंही तिला म्हणत असतं की आपल्या इथे जे काही घडले ते आता तू त्या कृष्णाला सांगू नको. पण ती म्हणत असते की नाही मी सांगेलच. आता ह्या गोष्टीतून भक्तीच्या जीवावर काही बेततं की काय, का तिला किडनॅप करून ठेवत आहे की काय, ही पण भीती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र भक्ती आता खरं मी सांगेल आणि काहीच लपवणार नाही असं म्हणत ती आता तावातावान त्या दोघांशी वाद घालत असते. मात्र आता पुढे येणारा ट्विस्ट एकदम जबरदस्त आहे. आपल्या बाळजाबाईचं पुन्हा लग्न होऊ शकतं का
आणि ही पूजा आणि समर सुधारलेली नाही ही गोष्ट आपल्या कृष्णापर्यंत पोचू शकते का, या कितीतरी गोष्टी आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. इंटरेस्टिंग भाग असणार आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणार नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.